आज आपण आलोय हमरापूरला गणपती बघा. स्टार्टिंगलाच आपल्याला वर्कशॉप दिसतोय बाप्पांचा असं मला वाटतंय. तर बघूया गणेशोत्सवाची तयारी कशी आहे हमरापूरमध्ये. जय गणेश. जय गणेश. साईडच्या कला केंद्राच्या आतमध्ये जाऊया. तिकडनं तुम्ही आतमध्ये आलात ना तर तुम्हाला ना भरपूर असे वर्कशॉप तुम्हाला बघायला भेटतील. परळचा महाराजा, मुंबईचा राजा, मुंबईचा राजा, मुंबईचा राजा. पुन्हा एकदा आपल्याला मुंबईचा राजा दिसलेला इकडे बघा. लालबागचा राजा. तुम्ही जर रस्त्यावरून आलात ना तुम्हाला जागोजागी तुम्हाला आहे ना मूर्त्या बघायला भेटतील. बघा प्रत्येक ठिकाणी बघा टेम्पोमध्ये ठेवलेले आहेत. त्यामुळे बघा चंदनवाडीच्या पोजमध्ये गणपती आहे. मुंबईला कधी येणार? मुंबईला कधी येणार? बाकीच्यांची सगळी तयारी चालूच आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता दिव्याला आलोय आणि दिव्याला आमची गाडी लागलेली आहे. 8 वाजता बरोबर दिवा रोहा लागलेली आहे पॅसेंजर. चला आता या गाडीत बसूया आपण. 8:05 झाले आणि आपल्याला आपली गाडी भेटलेली आहे. चला भाई योगेश आणि अजून एक आपला मित्र वाढलेला आहे. युनिक मोनिक. काय नाव भाई? मोनिक पटेल. जय गणेश. जय गणेश. जय गणेश. जय गणेश. अजून 2 जण यायचेत ना? अजून 4 येत आहे. 3 जण येणार आहे. किती वेळ लागेल आपल्याला अजून यायला? योगेश भाई टेन्शनमध्ये. योगेश टेन्शनमध्ये. आपली ट्रेन नको निघावं. आपण त्यांना काय बोललो ना शूटिंग चालू झाली नंतर येणारे फिल्म स्टार्स आहे. बरोबर. आम्ही सगळे अक्षय कुमार आहे. आपण त्यांना काय बोललो ना तर आपला चॅनल पण बंद होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण काय बोलू नाही शकत. नाही बरोबर आहे. पण ठीक आहे आमच्याकडे पण असा माणूस आहे की आमचा चॅनल बंद झाला तर हा त्याचा चॅनल पण बंद करू शकतो. एवढी पॉवर आहे. चला आता 2 मित्राची वाट बघूया. इकडे दोघांना जागा ठेवलेली बरोबर ना? बरोबर. A few moments later. गणेश दोस्तो. जय गणेश मित्रांनो. काय भाई कसा आहेस? बरं आहे ना? गिरगाव मध्ये 2च लोक फेमस आहे. एक मिलिंद काका आणि एक गिरगावचा हिरंब लाडका. भाई तुझं नाव काय? हिरंब. हिरंब. आणि हा पण हा हिरंब तो तनय. तनय आणि हिरंब. हे बघा. चला मित्रांनो फायनली आपली ट्रेन निघालेली आहे. आता तुम्ही बघू शकता दिव्यावरून ही ट्रेन सुटलेली आहे. बरोबर वाजलेत आता 8:45 आणि 8:45ला ही ट्रेन दिव्यावरून सुटते डायरेक्ट दिवा रोहा पॅसेंजर. आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पांना भेटायला हमरापूरमध्ये. पेन हमरापूरला गणपती बाप्पांच्या माहेरघरात. चला चला फायनली आमची ट्रेन चाललेली आहे रोहाच्या दिशेने. दिवा रोहा पॅसेंजर आणि आम्ही आता उतरलो आहे हमरापूरला. हे आपले सगळे मित्र. भाई मोनिक भाई. मोनिक भाई तुझं नाव काय? हिरंब गिरगावचा लाडका. हिरम. तुझं तन्मय. तनय. आपला खास. जय गणेश. जय गणेश दोस्तो. जय गणेश. चिराग भाई खिलारे. काय बोलतो भाई कसं वाटते? आज मी पहिल्यांदा आलोय हमरापूरला. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होईल असं मला वाटतंय. तर बघूया गणेशोत्सवाची तयारी कशी आहे हमरापूरमध्ये. जय गणेश. जय गणेश. हमरापूर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आपण आलोय हमरापूरला. गणपती बाप्पांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. तर आपण आहे ना दिवा रोहा पॅसेंजर पकडून आपण आता हमरापूरला उतरलोय. बरोबर 10:30. सकाळी 8:45ची ट्रेन होती दिव्यापासून आणि बरोबर ती आता 10:30ला पोचली हमरापूरला. आपली ट्रेन तर गेली पुढं. आपल्यासोबत आपले मित्र पण आहे. आता इकडनं पुढं ब्लॉग कसा होणार आहे तुम्हाला माहितीच आहे की आता इकडनं आपल्याला सगळे गणपती जे मुंबई पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे इकडनं जातात
म्हणजे इकडनं एक्सपोर्ट होतात ते सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि म्हणजे इकडनंच भरपूर काय आपल्याला बघायला भेटणार आहे पुढे. हा अमरापूर रेल्वे स्थानक आहे आणि आता इकडनं आपल्याला जायचं पुढे चालत चालत. तुम्हाला रस्ता सांगत जाईल मी कसं जायचं आहे ते. चला हे बघा, इकडनं चालत आल्याच्या नंतर बघा स्टार्टिंगलाच आपल्याला वर्कशॉप दिसतोय बाप्पांचा. बघा साईच्या कला केंद्राच्या आतमध्ये जाऊया, बघूया तिकडे मूर्त्या. पहिलं चिंतामणी आला. इथे बघा भरपूर तुम्हाला गणेश मूर्त्या 2-1 फुटाच्या गणपती बघायला भेटतात. आहे तुम्हाला इथे बघा 2024ची जगन्नाथ प्रबळ होती ती तुम्हाला चिंतामणीची रिप्लिका तुम्हाला बघायला भेटते. स्टुडिओ विजय आर खातू यांनी तेव्हा साकारली होती. बघा खूप सुंदर मूर्ती आहे. इथे बघा कारागीर काम करतात. ही साच्यामधनं ही गणपती बाप्पांची मूर्ती बनवली जाते आणि 1 तासात ही मूर्ती रेडी तुमची. बघा इथे बघा बोर्ड लिहिलं आहे आराध्य आर्ट समीर कला केंद्र. आणि बघा आता इथं खूप सुंदर आपण मूर्त्या पाहिल्या खरंच. आणि या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत. म्हणजे भरपूर आपल्याला मुंबईचे मॉडेल बघायला भेटतात आहे. आणि या मॉडेल आपल्याला म्हणजे गेल्या वर्षीच्या जे मूर्त्या असतील चिंतामणी असेल किंवा मुंबईचा राजा असेल, लालबागचा राजा असेल, हे सर्व आपल्याला इकडे बघायला भेटत आहे. आपण प्रॉपर अमरापूर गावात पोहोचलेलो आहे. तुम्हाला इकडनं तुम्ही आतमध्ये आलात ना तर तुम्हाला ना भरपूर असे वर्कशॉप तुम्हाला बघायला भेटतील लहान लहान मूर्त्यांचे. 365 दिवस इथं काम चालू असतं आणि गणपती बाप्पांचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं. आणि जेव्हा इथं मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात ना ते दसऱ्यानंतर ह्याचं उद्घाटन केलं जातं. म्हणजे दसऱ्यानंतर त्याचं नारळ पडून मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवायला सुरुवात करतात. आणि जे लहान मूर्त्या असतात 1.5 फुटाच्या, 2 फुटाच्या, 1 फुटाच्या, 3 फुटाच्या, ते 365 दिवस इथे काम चालू असतं. आता तुम्हाला बघा लाईनीतून सगळे वर्कशॉप दाखवतो आणि काम कसं झालं हे पण तुम्हाला दाखवतो. इकडनंच सगळ्या मूर्त्या एक्सपोर्ट होतात पूर्ण महाराष्ट्रावर. आणि खरंच भारी वाटतं इकडे आल्याच्या. हे बघा तुम्हाला आहे ना अशा लाईनीत गणपती बाप्पांचे छोट्या छोट्या मूर्त्या दिसतील. बघा ही महादेवाच्या रूपात आहे, ही जय मल्हारच्या रूपात आहे. परत महादेव. हे संपूर्ण मूर्त्या रेडी आहेत. तर बघा इकडनं थोडंसं पुढं आल्याच्यानंतर बघा इकडे पण वर्कशॉप आहे. इकडे आपल्याला मुंबईच्या राजाची मूर्ती दिसली. तर बघा 2025ची हनुमान आहे आपला मुंबईचा राजा. त्यांच्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत. अमरापूरमधलं आहे ना बल्लाळा भरपूर फेमस आहे. आपण ते जाऊया आतमध्ये. आता इथे काय लिहिलं आहे बघा, आमच्या येथे शिवमाती व POPच्या कच्च्या रंगवलेल्या सुंदर व सुबक गणेश मूर्त्या योग्य दरात मिळतील. खाली कॉन्टॅक्ट दिलेला आहे. तुम्ही इकडनं मूर्त्या वगैरे घेऊन जाऊ शकता. चला आतमध्ये जाऊया. आतमध्ये आल्याच्या नंतर बघा इथं लिहिलं बल्लाळ आर्ट शोरूम. 4 इंच ते 12 फूटपर्यंत गणपती व देवीच्या कलर व कच्च्या मूर्त्या तुम्हाला मिळतील. चपल्या बाहेर काढायच्या आहेत. आणि इथे बघा कलरिंग केलेल्या गणेश मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतात आहे. आणि बघा ही किती सुंदर आणि सुबक मूर्ती आहे बघा इथे बसलेली. आणि ह्या मूर्त्या ज्या आहेत या खाली ठेवलेल्या आहेत. आणि हे संपूर्ण कलर काम वगैरे करून झालेलं आहे. आणि 1 फुटाच्या मूर्त्या आहेत, 1 ते 1.5 फुटाच्या गणेश मूर्त्या आहेत. तुम्हाला बघा समोरून दाखवतो. बघा वाव किती क्यूट दिसतं ते बघा. खूप छान गणेश मूर्त्या आहेत. आणि ह्या बघा तुम्हाला इथं गणेश मूर्त्या तुम्हाला दिसतात. बघा लालबागचा राजा, प्रत्येक म्हणजे असे गणेश मूर्त्या आहेत बघा. खाली आहे ना नंबर पण दिले आहे बघा. इथं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आहे.
आणि बघा पुढे भरपूर असे गणेश मूर्त्या आहेत, तुम्हाला बघायला भेटतात ते बघा. आणि या साईडला पण आहे बघा, या साईडला मला वाटतं 1 फुटाच्या गणेश मूर्त्या आहेत. इकडे पण तुम्हाला गणपती बाप्पा बघायला भेटतात ते. या साईडला थोड्या मोठ्या मूर्त्या आहेत बघा. हां, आणि खरंच खूप छान मूर्त्या आहेत, गणेश मूर्त्या. परळचा महाराजा 2025 रिप्लिका बघा, काय सुंदर मूर्ती आहे. अरुणदादा दत्तेंनी 25 ते 30 फुटापर्यंत मूर्ती कशी बनवली असेल, सॅल्यूट आहे अरुणदादांना खरंच. इथे बघा आपल्याला ही 2 फुटाची गणेश मूर्ती आहे, पूर्ण बॅलन्सिंग मूर्ती आहे बघा. तुम्हाला किती भारी वाटते बघायला बघा. वाव, खरंच सलाम आहे. आणि बघा इथे पण पूर्ण बॅलन्सिंग केलेली आहे. आणि इथे बघा तुम्हाला काळा चौकीचा महागणपती रिप्लिका बघायला भेटते हे बघा. आणि मागे पण भरपूर साऱ्या गणपती बाप्पांची मूर्ती आहेत हे बघा. इकडे पण तुम्हाला गणपती बाप्पांच्या खूप सुंदर आणि सुबक मूर्त्या बघायला भेटतात आहे. आणि इथे बघा, चला आतमध्ये जाऊन आपण बघूया. हे बघा इथे थोडंसं गणपती बाप्पांच्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत आणि कलर काम चालू आहे. खूप सुंदर मूर्ती आहे ही बघा, लालबागच्या राजाची मूर्ती आहे. थोडा ब्रेक करूया, मस्तपैकी थोडा नाश्ता करूया इथे थोडा. हे बघा आपले सगळे मित्र बसलेले आहेत आणि इकडे ब्लॉग पण चालू आहे योगेशचा. आणि इथे बघा पाणीची बॉटल, ताकाची बॉटल, हा बघा भजी आलेली आहे, गरमागरम भजी मस्तपैकी. तर आता ना जस्ट नाश्ता केला आहे, वाजले 11:30 आणि 11:30ला पण इतकं गरम होतं आहे ना इकडे खरंच. टोपी वगैरे घातली आहे आणि बरं वाटतं जरा टोपी घातली. डोळे ना असे म्हणजे बोलतात ना चळतात, एवढं असं गरम झालं इकडे. आणि इथे ना तुम्हाला भरपूर सारे गणपती बाप्पांचे मूर्त्या बघायला भेटतील. आता इकडे ना समोर माझ्या बापरे मुंबईचा राजा मला बघायला भेटतो. मुंबईचा राजा गणेश गल्ली 2025. चला आता मी कुठल्या बल्ला आर्ट्समध्ये आहे, तुम्हाला मुंबईचा राजा बघायला भेटतो. बघा तुम्हाला आता बघायला भेटते तर मुंबईचा राजा गणेश गल्ली बघा. खूप सुंदर अशी गणेश मूर्ती आहे बघा, मुंबईचा राजा गणेश गल्ली. आणि बघा इथे पाठी तुम्हाला भरपूर सारे गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला भेटतात. मुंबईचा राजा बघा, जिथं पाहावं तिथं मुंबईचा राजा तुम्हाला बघायला भेटतो आहे. खाली बघा बजरंगबली इथे उभी आपली मुंबईचा राजा बघा. खूप सारे गणपती बाप्पा आहेत. आणि ह्या साईडला पण बघा तुम्हाला गणपती बाप्पा बघायला भेटतात. लाईनीत मुंबईचा राजा तुम्हाला बघायला भेटतो आहे बघा. खूप सुंदर असं गणेश मूर्ती आहे. 7 फुटाची ही गणेश मूर्ती आहे मुंबईच्या राजाची बघा. खूप सुंदर असं बघितल्याच्या नंतर एक आठवणच गेल्या वर्षीची येते बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा तुम्हाला इथं बघायला भेटतो आहे बघा. खूप सुंदर आणि सुबक गणेश मूर्ती आहे. या ठिकाणी आलात तर तुम्हाला बघा 10 ते 12 फुटाची गणेश मूर्ती बघायला भेटते बघा. खूप सुंदर गणेश मूर्ती आहे बघा, खूप सुंदर. इकडे पण भरपूर काम चालू आहे बघा. पुन्हा एकदा आपल्याला मुंबईचा राजा दिसलेला आहे इकडे, जे लास्ट वर्षात आपल्याला आकाश तिरुमल दादांनी बनवली होती. पण बल्लाळ आर्ट्समध्ये ना, बल्लाळ आर्ट्समध्ये आपण 1 फुटाची, 2 फुटाची, 3 फुटाची, 4 फुटाची अशी छोट्या मूर्त्या पाहिल्या. तर ज्या साईडला आपण आलो होतो पाचच्या साईडला, इथे तुम्हाला 5 फुटाचे, 7 फुटाचे, 10 फुटाचे अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील बल्लाळ आर्ट्समध्ये. आणि इथे आपल्याला भरपूर सारे मुंबईचा राजा हे गेल्या वर्षी इतकी प्रसिद्ध मूर्ती झालेली 2025ला मूर्तीकार आकाश तिरुमल यांनी मूर्ती साकारली होती, ती आपल्याला इथे बघायला भेटली. भरपूर सारे गणपती बाप्पांची मूर्त्या आपल्याला बघायला भेटल्या मुंबईचा राजा 5 फुटाचे. आणि इथं बघा तुम्हाला या साईडला भरपूर मूर्त्या बघायला भेटतात बघा. पुढे पण आहे बघा. तुम्ही जर रस्त्यावरून आलात ना, तुम्हाला जागोजागी तुम्हाला आहे ना मूर्त्या बघायला भेटतील बघा. प्रत्येक ठिकाणी मूर्तींचं चालू आहे. आणि हे मूर्ती फक्त गणपतीपुरताचं काम नसतं ते बघा. ते बघा इथे तुम्हाला गणपती बाप्पांची खूप सुंदर मूर्ती बघायला भेटते. इथे बघा आपल्या गेल्या वर्षी या चिंचपोकळीचा चिंतामणी तुम्हाला बघायला भेटतोय. खूप सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पांची, चिंचपोकळीच्या चिंतामणीची, जी गेल्या वर्षीची छत्रपती संभाजी महाराज यांच्या अवतार रूपात होती. इथे बघा तुम्हाला बॅलन्सिंग मूर्ती बघायला भेटते. खूप वर्षापूर्वीची चंदनवाडीची गणेश मूर्ती अशीच होती
आणि बघा मूर्तिकार राजू शिंदे यांनी साकारली होती. इथे बघा फेटा आहे, फेट्यावर बसलेली गणपती बाप्पांची सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. बघा इथे बघा मल्हारी रूपी उभी मूर्ती आहे. वरती पण बघा खूप सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत. आता इथे बघा शेषनाग पाटी आहे आणि इथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे. इथे बघा श्री सिद्धिविनायक यांच्या रूपात गणपती बाप्पांची मूर्ती आहे. इथे बघा शंकर भगवानच्या रूपात गणपती बाप्पांची मूर्ती आहे. हे बघा खूप सुंदर गणेश मूर्ती आहेत इकडे. खरंच मजा आली. आणि बघा ह्या साईडला पण सगळे 1-1, 1.5 फुटाच्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत. आता आपण आलो आहे आशिष आर्ट्समध्ये आणि तुम्हाला इथे परळच्या महाराजाची मूर्ती दिसते बघा आणि भरपूर साऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत. चला आता आपण आशिष आर्ट्समध्ये जाऊया. हे बघा तुम्हाला इथे परळच्या महाराजाची गणपती बाप्पांची मूर्ती बघायला भेटते. बघा खूप सुंदर आणि कलर काम केलेली मूर्ती आहे. बघा मगाशी ती बघितली आपण, तिला कलर वगैरे नव्हतं मारला, पण आता ही बघा कलर वगैरे काम केलेलं आहे. प्लॅस्टिक लावलेलं वरती आणि खरंच खूप सुंदर अशी बाप्पांची बॅलन्सिंग मूर्ती बघा तुम्हाला बघायला भेटते. परळचा महाराजा 2025 रेप्लिका. इथे पण तुम्हाला बघा इथे नरसिंह आहे, त्याच्यासोबत गणपती बाप्पा आहे आणि खूप सुंदर असे गणपती बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतात आहे. आणि बघा इथे पण सिंपल गणेश मूर्त्या आहेत. बघा इथे काम वगैरे संपूर्ण झाले. परळच्या महाराजाचं आता बघा तुम्हाला एकदम मस्त रूप पाहायला भेटते. बघा प्लॅस्टिक काढलेलं आहे आणि बघा तलवार लावतात आता. हे बघा समोरनं तुम्हाला बघा परळच्या महाराजाची पूर्ण बॅलन्सिंग मूर्ती तुम्हाला बघायला भेटते. बघा 2 फुटाची गणपती बाप्पांची मूर्ती आहे. काय भारी वाटते बघा. मस्तपैकी अरुण दत्ते यांनी कशी साकारली असेल 25 फुटाची ही गणेश मूर्ती. बघा या ठिकाणी तुम्हाला सर्व गणपती बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटते. हे बघा विशालदादा शिंदे यांच्या घरचा गणपती बाप्पा सेम मूर्ती होती, त्याची रेप्लिका तुम्हाला बघायला भेटते. या मूर्त्या आहे ना तुम्ही बघताय ना मित्रांनो, ह्या गणेशोत्सवामध्ये संपूर्ण इंडियामध्ये एक्सपोर्ट होत असतात, प्रत्येक ठिकाणी जात असतात. या सगळ्या रेडी आहेत, फक्त कलर काम बाकी आहे. मित्रांनो इथे ऊन आहे ना भरपूर आहे. जर तुम्ही आलात इकडे पेन हमरापूर साईडला तर इकडे ना पाण्याची बॉटल कॅरी करा, कारण की इथे आहे ना भरपूर म्हणजे अंतरावर आहे ना, इथे काही हॉटेल्स नाही ना पाण्याच्या बाटल्या आहेत, पण पाण्याची बाटल्या कॅरी करा. आणि इथे ना येताना घरूनच स्नॅक्स वगैरे घेऊन येत जावा, कारण की आता आपण माहिती उन्हाळा चालू आहे की जास्त करून आपण तेलकट वगैरे काही गोष्टी खात नाही. आता आम्ही खाल्लं, आम्हाला ती कधी कधी गोष्टी काय फॉलो करायला लागतात. म्हणजे कधी कधी आपल्याला बोलतात ना बाहेर गेलं की आम्हाला वडापाव भजीपाव खायला लागतो, पण मी मोस्टली जास्त खात नाही कधी, पण तेवढं थोडं कॅरी करायला लागतं. पण आता आम्हाला भरपूर म्हणजे हे तर काहीच नाही, ही सुरुवात आहे, अजून भरपूर पुढे काय बघायचं आपल्याला. आणि हे बघा मी उन्हात बघा उभा आहे आणि संपूर्ण असं टोपी वगैरे घालून पूर्ण अंग बघा पूर्ण गरम गरम झाले आणि मोबाईल पण माझा भरपूर गरम निघतो. तर चला पुढे जाऊया. आता बघा इथे गाड्या चाललेल्या आहेत. या ठिकाणी गणपती बाप्पा बघा शाळेची कपडे घालताना बघायला भेटतोय. बघा इथे नारळ पाणी पिताना बघायला भेटतोय. बघा इथे सिंपल गणेश मूर्ती तुम्हाला बघायला भेटते. 2-3 वर्षापूर्वी बघा गणपती बाप्पा पूजा मूर्ती होती गणेश गल्लीची, ती बघायला भेटते आपल्याला मुंबईच्या राजाची. या मूर्तीला पण कलर काम केल्यानंतर किती मस्त वाटलं बघा. बाल गणेश मूर्ती आहे. मित्रांनो गणपती बाप्पा आहेत ना, हे तुम्हाला आता कुठेतरी म्हणजे बाहेर जातील कदाचित. बघा टेम्पोमध्ये ठेवलेले आहेत त्या मूर्त्या. बघा अशा टेम्पोमध्ये भरून मुंबईमध्ये असे जातात किंवा गावी वगैरे जातात, कोकणात वगैरे. बघा मित्रांनो हे गणपती बाप्पांच्या बघा 2-2 फुटाच्या मूर्त्या हे आपल्या टेम्पोमध्ये ठेवतात ते आणि संपूर्ण इंडिया किंवा महाराष्ट्र सगळीकडे एक्सपोर्ट होत असतात. हे बघा काचेमध्ये गणपती बाप्पांच्या सुंदर मूर्त्या आहेत बघा तुम्हाला बघायला भेटतात. हे बघा इथे बघा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बघायला भेटते तुम्हाला. खूप सुंदर मूर्त्या आहेत. चला मित्रांनो आता आपण ना चालत थोडं पुढे चाललो आहे हमरापूरपासून. म्हणजे हा पुढे दादर पण आहे, कलवा पण आहे. आपण ना 2 ते 3 वेळा इथे येऊन गेलो आहे. दरवर्षी म्हणजे आपल्याला यायला जमत नाही. गेल्या वर्षी आपलं पाऊस लवकर आला मेमध्ये म्हणून यायला जमलं नाही, पण यावर्षी आहे ना जूनमध्येच आलो आहे मी इथे. म्हणजे जून आज 2 जून आहे, तर आज आलो. बघा इथे पण वर्कशॉप आहे पाठी, इकडे पहिलं बघूया.
बघा चंदनवाडीच्या पोजमध्ये गणपती आहे आणि इथे बघा पाठीवास क्यूट मग गणपती आहेत बघा. बाल गणेश हे बघा, हे समोर तुम्हाला मूर्त्या दिसत ना. आता आपण इकडनं आलो. हे आहे रोहित आर्ट. बघा लालबागचा राजा आणि इथे बॅलेन्सिंग मूर्ती एक आणि आतमध्ये आपल्याला 10 ते 12 फुटाच्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला भेटतील. बघा स्वामींच्या रूपात मूर्ती आहे. काय मूर्त्या आहेत गणपती बाप्पांच्या. मित्रांनो छत्रपती शिवरायांची मूर्ती किती मस्त आहे बघा. बघा काय सुंदर असं डेकोरेशन केलं आहे बाजूला बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर बघा इथे आपल्याला दिसली नालासोपाऱ्याच्या इच्छामूर्ती. मूर्तिकार कुणा दादा पाटील. बघा मस्त वाटते. कौस्तुभ मणी. मित्रांनो आता आपण चाललोय श्री गजमुख आर्ट सतीशदादा वळीवडेकर यांच्या कारखान्यात जवळ, जो की पेनला आहे. त्यांना भेटायला चाललोय. तर चला आता आपण तिकडेच जाऊया, मस्तपैकी त्यांना भेटूया. चला बघा इथे 2 मूर्त्या लावले. हॉटेल श्री गजमुख आर्ट आणि सतीशदादा आपल्याला भेटलेत आता. मूर्ती बघा काय बनवली आहे गणपती बाप्पांची. पोचलोय आता आम्ही लोक सतीशदादा यांच्या हॉटेलमध्ये. तुम्ही बघू शकता सतीशदादांच्या हॉटेलमध्ये गरमागरम वडेपाव मस्तपैकी. वाह क्या एक नंबर. मजा आ गया, मजा आली. सतीशदादा
नमस्कार मित्रांनो, जय गणेश. आणि आज आपण आहे पेनला. तर आपल्यासोबत दादा आहेत, सतीश दादा वळीवळकर आणि श्री गजमुख आर्ट्सचे मालक. आणि आपल्यासोबत सतीश दादा. मुंबईला कधी येणार? सगळे लोक विचारतात तुम्ही मुंबईला कधी येणार, मुंबईला कधी येणार. कारण की बाकीच्यांची सगळी तयारी चालूच आहे. हा. सगळे कारखाने केंद्रशासित आहेत, त्यामुळे त्यांना लवकर परमिशन भेटली आहे. त्यांचं झालंय आता महाराष्ट्र शासनाची परमिशन थोडी लेट असते, त्याच्यामुळे जरा लेट होत आहे. पण आपण जून एंडिंगला नक्कीच भायखळ्याला बकरी अड्ड्यावरती आपल्याला स्थापना करणार आहोत. यावर्षी मग बकरी अड्डा नक्की नक्की. आणि किती वेळ लागेल तिकडे यायला तरी पण जून एंडिंग होणार. परमिशन 10-12 तारखेला भेटणार आणि मंडप वगैरे होईपर्यंत 8-10 दिवस जातातच. आणि यावर्षी काहीतरी नवीन नक्कीच नवीन बघायला गजमुख भेटेल. आर्ट्स दरवर्षी एक वेगळ्या रूपात, वेगळ्या विषयाने आणि वेगळ्या रूपात डिझाईनमध्ये हे अवतरणारच. आणि प्रत्येकाला यावर्षी 16चे 18 फूट बॉडी, 24 फूट बॉडी प्लस 12-14 फूट बॉड्यामध्ये वेगवेगळे व्हरायटी नक्कीच भेटणार. टोटली यावर्षी मंडळ किती असतील? तरी पण मी जास्त मंडळ घेत नाही. आपल्याकडे मोजून एक ट्रॉल्यांचे 20-25 आपण मंडळ करतो. मोजकेच यावर्षी आपण करणार आहोत की जास्त 50-100 घेऊन त्यांचं काम रखडून ठेवण्यापेक्षा आपण ह्यावर्षी मोजकेच गणपती करणार आहोत. एक 20-25 गणपती करणार की पण ते पण एकदम लिजेंड गणपती असणार आणि म्हणजे नक्कीच त्यांना ब्रँड रूप येणार. ही आपली तयारी असते. आजपर्यंत आपण प्रत्येक मंडळाला ब्रँडच करत आलोय. आता ह्याच्या पुढे पण सगळ्या मंडळांना मी ब्रँडच करणार. तर नक्कीच आपल्याला लवकरच सतीश दादा यांचा कारखाना तुम्हाला मुंबईत बघायला भेटेल. आणि आता स्वतः आम्ही लोक पेनला आलोय सतीश दादा बघायला. तर लवकरच सतीश दादा मुंबईला येतील. तर भेटूया सतीश दादा मुंबईत. नक्की जय गणेश, गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आता आपण आलोय देवळी गावात आणि इथे बघा सतीश दादा यांचा वर्कशॉप आहे. आणि पेनमध्ये हे हॉटेल श्री गजमुख तुम्हाला बघायला भेटते. इथे बघा श्री गणेश बाप्पांच्या 2 मूर्त्या आहेत, एक ह्या साईडला आणि एक त्या साईडला. आणि इथं बघा तुम्हाला हायवे दिसतोय. देवळी गावात आपला सतीश दादा यांचा वर्कशॉप आहे. आणि हा समोर हायवे आहे. बघा इथे गणपती बाप्पांची टेम्पो आलेला आहे. गणपती बाप्पा चाललेत कुठेतरी घेऊन. तर तुम्हाला गणपती बाप्पा तिथं दिसतोय मस्तपैकी. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. टेम्पोतनं बसून गाडी चाललेली आहे. हे बघा मूर्त्या आहेत, गाडीमध्ये भरलेल्या आहेत. आपलं सतीश दादा यांच्या हॉटेलजवळ थांबलेली आहे. हॉटेल श्री गजमुख आर्ट्स. बघा मूर्त्या. चला तर मित्रांनो, फायनली आता आपण निघतोय. पण सतीश दादा यांचा वर्कशॉप बघितला पेन मधला आणि त्यांचं हॉटेल पण बघितलं. सतीश दादाने आपल्याला थोडं स्नॅक दिलं, म्हणजे वडापाव वगैरे होते. खूप टेस्टी वडापाव होते. कधी जर तुम्ही आलात तर देवली या ठिकाणी नक्की या. वडकरवरनं त्यांची गाडी म्हणजे बस टमटम वगैरे भेटते. तर इथून भारी वाटतं. हे बघा पाटी वर्कशॉप आहे आणि या साईडला हॉटेल आहे आणि या साईडला रोड आहे. बघा पूर्ण हायवे खाली आहे. तर खरंच मजा आली. आणि यावर्षी सतीश दादा धमाका करणार आहे, म्हणजे मजा येणार आहे. या जून महिन्यात बकरी अड्ड्याला येणार आहे. मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो तुम्हाला, परळ वर्कशॉपच्या म्हणजे अपडेटच्या ब्लॉगमध्ये, की दादा बकरी अड्ड्याला येणार आहे, फक्त वेट करा. तुम्हाला 18 फुटाची बॉडी तुम्हाला बघायला भेटणार यावर्षी. चला यावर्षी बघा. चला मित्रांनो, उसाचा रस मागवलाय. भरपूर गरमी आहे. हो बाबा, भरपूर गरमी आहे. हो बघा. गरमात हालत झाले. सगळं पनवेल, मुंबई, ठाणा, दादर पनवेल सोडून जातील. वाजले 4:30 आणि आम्ही पोचलोय वडकळ बस डेपोला. आता इकडनं आम्हाला बस लागेल पनवेलवरनं पनवेलला जाण्यासाठी.
किंवा मुंबईला जाण्यासाठी पण बस आहे. बघूया किती वेळ लागतोय. चला मित्रांनो, फायनली आता आपण पोचलोय पनवेलला. आणि तर मित्रांनो, हा आहे पनवेल रेल्वे स्थानक. तर चला मित्रांनो, फायनली आता आपण पोचलो आहे घाटकोपरला. सकाळी 8:45ची आपण दिवावरनं गाडी पकडली होती आणि त्याच्यानंतर आपण पोचलो काहीतरी मला वाटतं 10:30ला पोचलो तिकडे. आणि त्याच्यानंतर मग आपला सगळा प्रवास झाला हमरापूर आणि पेनचा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आपण गेलो होतो गणपती बाप्पांच्या माहेर घरात आणि मजा आली खरंच. 2 वर्षानंतर गेलो आणि हा ब्लॉग जरा थोडासा वेगळा होता आणि आपल्या दरवर्षीसारखा नसता. दरवर्षी कसं आपण बाईकनी कारनी जातो, यावर्षी जरा ट्रेनचा प्रवास होता, जरा वेगळा होता. पण मित्रांबरोबर होतो, जरा मजा आली. आपले सगळे मित्र मंडळी होते, बरं वाटलं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जास्त खर्च नाही आला आहे, फक्त 500च्या आतच खर्च आला आहे. पण येऊन जाऊन तुम्हाला जास्त खर्च नाही होणार आणि तुम्ही येऊ शकता. चला बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.